नुकताच अभिनेता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ते म्हणतात, बिटवीन द लाईन्स. एकदा का स्क्रिप्ट हातात आली की मग त्यामध्ये काय लिहिलं आहे त्यापेक्षा 2 वाक्यांमध्ये जे न लिहिलेल्या शब्दांचा अर्थ काय सापडतोय का ते शोधायचं नेहमी मी प्रयत्न करतो. खरंच कधी कधी न लिहिलेल्या शब्दांमध्ये सुद्धा बरंच काही दडलेलं असतं. पण एखाद्या व्यक्तीला खूप चांगलं ओळखत असू तर त्याच्या न बोललेल्या शब्दाचाही अर्थ आपल्याला समजायला लागतो. तसाच पॉज म्हणजे मराठीमध्ये विराम, याला खूप अर्थ असतो. विक्रम गोखले हे उत्कृष्ट अभिनेते. वाक्यांमध्ये कुठे आणि कसा पॉज घ्यायचा आणि किती घ्यायचा हे त्यांच्याकडून शिकावं. पण आजतागत कुठलाही अभिनेता धरू शकला नाही. मोठे मोठे हिंदीतले अभिनेते सुद्धा त्यांच्याकडून पॉज घेणे शिकले. पण एखादा साधारण कलाकारांनी वाक्यात पॉज घेतला तर तो वाक्य विसरला समजायचं. हे झालं कलाकारांचं. पण साधारण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा या पॉजला खूप महत्व आहे. म्हणजे पोलीस जेव्हा आरोपीची चौकशी करतो तेव्हा तो प्रश्न उत्तर देताना कुठे पॉज घेतोय, तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे त्यांना लगेच समजायचं. मी लहान असताना घरी माझा मित्र आला आणि मी त्याला जर समजा विचारलं, काय रे तू जेवून आलास का, तर त्या पॉज मध्ये माझ्या आईला लगेच कळायचं की हा मुलगा उपाशी, आणि आई लगेच त्याला आग्रह करून जेवायला वाढायची. आणि माझ्या आईने कधी कोणाला तू जेवून आलास का, तुला चहा घेणार का असे प्रश्न कधीच विचारले नाही. ती नेहमी असं बोलायचे, चहा ठेवलाय किंवा जेवायला वाढते आहे, तुम्ही बसा. तिच्या वाक्यामध्ये आणि तिच्या त्या जेवण वाढण्याच्या कृतीमध्ये ती कधीही पॉज घ्यायची नाही. त्यामुळे समोरच्या माणसाला नाही बोलायचा वेळच मिळायचा नाही. ती थेट त्याला जेवायला बसायची. काल मी आई कुठे करते सेटवर सीन मधल्या वेळेत मी अंगणात शांत बसलो होतो आणि तिथे आमचा यश म्हणजे अभिषेक देशमुख आला आणि त्याने पॉज न घेता माझे फोटो आणि व्हिडिओ काढले. अभि, मी तुझा खूप आभारी आहे. तू स्वतःहून निकोसपणे असाच गोड वागतोस, अशी पोस्ट करत त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. एकूणच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.